tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। अजूनही 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता गोलंदाजीसाठी मुकेश दास। पहिला बॉल मुकेश दास यांचा टप्पा पडतोय, थोडंसं वळण घेतोय, यष्टीरक्षकांकडे जातोय, मंगेश वैद्य आहेत त्या ठिकाणी। 17 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता। पुन्हा एकदा मुकेश दास, यावेळेला मात्र एक ताकदवर फटका, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, ऋतिक पाटील त्या ठिकाणी आहेत। चेंडूची फेकी तेवढी चांगली केली त्यांनी। वडवलीचे खेळाडू, यावर्षी स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकात बेस्ट बॅटरची मोटरसायकल बाईक देखील या खेळाडूंनी जिंकली होती। 15 चेंडूंचा खेळ बाकी, 11 धावांची आवश्यकता। यावेळेला पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा फटका फसला, बॉल हवेत आहे आणि फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत। विकेट नंबर 4 आली आहे। खेळपट्टीवर तग धरणं सोपं नाहीये इकडे आणि एक मोठा स्ट्रोक आल्यानंतर धनंजय पुन्हा मोठा फटका खेळण्यासाठी गेले, आउट होत आहेत। स्पर्धा साकार झाली आहे। यावेळेला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे फिल्डर आहे, रिवर्स खेळायला गेले, परंतु डॉट बॉल येताना पाहायला मिळेल। एक षटकार आला, परंतु त्यानंतर 2 डॉट बॉल सुद्धा आलेले आहेत। यावेळेला विकेट केलाय, फटका समोरच्या दिशेला, परंतु फिल्डर आहेत तिकडे, टायमिंग तेवढं प्रॉपर नाही होऊ शकलं आणि मुकेश दास विकेट घेत आहेत। एक मोठी विकेट आली आहे। राकेश प्रभू पुलाड बाद। आदित्य प्रिया लॉजिस्टिक आपण देखील रिपोर्टिंग करायचे। टप्पा पडतोय, बॉल वळतोय, गरकन वळण घेताना पाहिला मिळाला, चेंडू जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने। दास समोर जर पाहिलं तर अनिकेत राऊत, रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणी मात्र स्ट्रोक खेळला आणि तिकडे एक धाव मात्र मिळणार आहे। अजूनही 13 मध्ये 40 मोठ्या संघांसाठी खेळाडू अमरनाथने दिलेले आहेत। अंडरआर्म क्रिकेटच्या बाबतीत देखील ते आपल्याला पाहायला मिळत आहे। फटका फसलाय, बॉल हवेत पाहायला मिळतोय आणि